नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 4 मेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. पाठीमागच्या 8 दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ प्रसारित केला नव्हता. कारण ही असं होतं की मला बाहेर गावी गेल्यामुळे ऑफिशियल वर्क असल्यामुळे मला कोणताही व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नव्हता. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण तापमानाचा विचार जर केला तर आज दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्तच पाहायला मिळालं व सकाळच्या वेळेला मुंबई असेल, याचबरोबर ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासामध्येही मुंबईचा भाग असेल, याचबरोबर पालघर असेल, ठाणे असेल, रायगड असेल या ठिकाणी काही अंशी सकाळी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचं जर पाहिलं, जळगावमध्ये 42.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर अकोला 43.5, अमरावती 42.8, वर्धा 43.2, यवतमाळ 42.8 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 44, गडचिरोली 42.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नागपूर 41.8, भंडारा, गोंदिया अतिपूर्व भाग असतील त्या ठिकाणी जवळपास 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर वाशिम 41 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 40.7 डिग्री सेल्सिअस, हिंगोली 42.2, परभणी 42.4, नांदेड आणि लातूरमध्ये जवळपास 42.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर बीड 41 डिग्री सेल्सिअस, संभाजीनगर 42.4, जालना 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर धाराशिवमध्ये 40.8 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सोलापूरमध्ये 42.4, अहिल्यानगर 40 डिग्री सेल्सिअस, तसेच धुळे आणि नंदुरबारमध्ये जवळपास 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. नाशिकमध्ये 36.6 डिग्री सेल्सिअस, पुणे 38.9 डिग्री सेल्सिअस, सातारा शहर असेल 39.4, सांगली शहरामध्येही 39.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोल्हापूर 36.9, सिंधुदुर्ग 35 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 33.7, रायगड 34 डिग्री सेल्सिअस, ठाणे 35. याचबरोबर पालघरमध्ये सर्वाधिक तापमान कोकणातील पाहायला मिळालं, जवळपास 37.2 डिग्री सेल्सिअस. तसेच मुंबई शहर असेल, उपनगर असेल या ठिकाणी जवळपास 34.6 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, उत्तर भारताचा जो पश्चिम भाग असेल, म्हणजे राजस्थानचा उत्तर भाग असेल या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. त्याचबरोबर गुजरात, याचबरोबर भारताचा जो मध्य प्रदेश असेल त्या भागामधून जे वारं आहे ते वारं राज्याच्या दिशेला येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवस तापमानामध्ये अशीच वाढ पाहायला मिळू शकतं. याचबरोबर ठाणे, पालघर, कल्याण, याचबरोबर रत्नागिरी असेल, गोवापर्यंतचा काही भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, राज्याचा इतरच भाग संपूर्ण असेल, कोकण किनारपट्टी जो असेल, या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण उत्तर भाग, तसेच खानदेशमध्ये 4ही जिल्हे असेल त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ आणि निरभ्र पाहायला मिळते. मात्र विदर्भाचा गडचिरोलीचा भाग जो असेल, गडचिरोली दक्षिण भाग असेल, हेरी, चिंचोरा, इटापल्ली या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्यात इतरत्र मात्र आज रात्री कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्येही विदर्भाचा बहुतांश भाग जो असेल याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, याचबरोबर वर्धा, तसेच वाशिमचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. IMDच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी यवतमाळ असेल, याचबरोबर वर्धा असेल, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित वाऱ्याचा जो वेग असेल तो 50 किलोमीटर प्रति तास एवढा राहू शकतो. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. त्यामुळे जर तुम्ही शेतामध्ये काम करत असाल किंवा उघड्यावरती असाल तर कृपया ज्या वेळेला लाईटनिंग थंडरस्टॉर्म होतात त्यावेळेला झाडाखाली थांबू नये. याचबरोबर बुलढाणा असेल, अकोला, वाशिम, अमरावती, याचबरोबर नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्येही लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट IMD खात्याने दिला. राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र कोणताही अलर्ट सध्या IMDने दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.